नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद माने चर्चासत्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तुम्हा सर्वांना आज महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. महाशिवरात्री आज असल्यामुळे आजचा दिवस मी हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी निवडलाय. माझ्यावरती प्रेम करणारे माझे जे हितचिंतक आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे. मध्यंतरी मी बराच काळ सर्वांपासून अलिप्त राहत होतो. कुठेही जावं, कोणाला भेटावं असं अजिबात वाटत नाही. कारण आजूबाजूला जे वातावरण आहे, ज्या परिस्थिती मधून आपण सगळे जातो, निगेटिव्हिटी ही जास्त प्रमाणावर सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा आपल्या आजूबाजूला दिसते. सध्या आज खास माझे जे वेल विशर आहेत, ज्यांनी माझ्या पडत्या काळात मला साथ दिली, मला पाठिंबा दिला आणि माझ्यासाठी शुभेच्छा व्यक्त केला, प्रार्थना केली, अडीअडचणीला मदत केली, त्या सर्वांचे मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो. कारण कधी कधी अचानक आपल्यावरती अशी परिस्थिती येते की आपल्याला वाटतं असं का झालं, परंतु त्या कठीण काळातच आपलं कोण आणि परकं कोण यांची आपल्याला ओळख होते. आज माझा कोणावरही आक्षेप नाही किंवा राग नाही, तर मी प्रत्येकाकडून आयुष्यभर शिकतच आलो. राजकारणामध्ये आवड असल्यामुळे मी राजकारणाशी पण जोडला गेलो, परंतु आता आपल्यासाठी त्या क्षेत्रामध्ये जास्त वाव मिळणार नाही किंवा आपलं वय आता त्यासाठी योग्य नाही. येणाऱ्या नवीन तरुणांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी मी स्वतःहून एक रिटायरमेंट घेतली आणि सर्वांपासून दूर गेलो. परंतु काय करायचं हे तर कुठे समजत नव्हतं. आपण काय करावं ह्या द्विधा मनस्थितीत मी होतो. सगळीकडे आजूबाजूला बघितलं, प्रत्येक जण हा फक्त माझा विकास कसा होईल त्यासाठी एकमेकांच्या वर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न आहे. सत्ता प्राप्तीसाठी अनेक जण असुसलेले आहेत. आपण बघतो, महाराष्ट्र असो, देश असो, सगळीकडे सत्तेसाठी ज्या प्रकारच्या घडामोडी चालल्या त्या सगळ्या आपण बघतो. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मी काही ना काही शिकत आलो, शिकतोय. आणि हा चर्चासत्र कार्यक्रम सुरू करताना माझ्याबरोबर अनेक जण होते, परंतु सध्या मी हा कार्यक्रम पुन्हा तुमच्यासमोर घेऊन येतोय. कारण हा कार्यक्रम करताना बरेच जण होते, प्रत्येकाने आपापले मार्ग निवडले, त्याबद्दल त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझी त्यांच्याबद्दल म्हणा तर इतर कोणाबद्दलही कसलीही आकस नाही किंवा मनामध्ये कसलाही द्वेष नाही.
प्रत्येकाकडून शिकणं हा माझा स्वभाव आहे. त्यानुसार मी शिकत आलो आणि यापुढे येणाऱ्या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून मी एक पॉझिटिव्ह विचार घेऊन तुमच्या समोर येणार आहे. कारण आजूबाजूला सगळीकडे आपण बघतो की सोशल मीडिया असो किंवा कुठे निगेटिव्हिटी एवढी वाढली आहे की माणसाने कोणी कोणावर भरोसा करायचा किंवा काय करायचं त्या सर्व परिस्थिती आहे. परंतु आजचा दिवस हा निवडून मी पुन्हा तुमच्या समोर चर्चासत्र या माध्यमातून आणि बोचते तिथे खुपते हा टायटल घेऊन तुमच्या समोर येणार आहे. कारण बऱ्याच गोष्टी असतात त्याबद्दल बोलायचं असतं, परंतु आपण सर्वसामान्य माणसं, आपल्या मोठी स्वप्न नाहीत, परंतु काही गोष्टी आपल्याला बोलता येत नाही. पक्षाशी बांधील असल्यामुळे आपल्या नेत्याच्या विरोधात म्हणा किंवा त्यांच्या न पटलेल्या भूमिकेत सुद्धा आपल्याला सहमती दर्शवावी लागते. त्यामुळे मी सर्व सामाजिक क्षेत्रातून मी स्वतःला बाजूला केलेला आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या समोर येऊन काही विषयांवरती आपली मतं आणि तुमची मतं सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बसते तिथे खुपते यात तुम्हाला जर कुठली गोष्टीवर व्यक्त व्हायचं असेल तर तुम्ही जरूर मला कळवा. आपण तो कार्यक्रम घेऊन येऊ. आज माझ्या अडचणीच्या काळात मी विशेष करून सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा माझ्या पाठीशी खंबीर उभे राहणारे, माझ्या अडचणीच्या काळात मदत करणारे अशी अनेक माणसं आहेत की जे माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांनी माझ्या पडत्या काळात मला साथ दिली. अनेक नाव आहेत. आज एखाद्या नाव घेणं म्हणजे मला तरी त्यातल्या त्यात काही जणांचं मी उल्लेख करू इच्छितो. त्यात एक आहेत आपल्या डॉक्टर कस्तुरी. मध्यंतरी मी आजारी असताना म्हणजे मला उभं सुद्धा राहता येत नाही, त्यावेळी त्यांनी माझ्यावर ट्रीटमेंट करून मला पुन्हा आयुष्यात उभं राहण्यासाठी जी मदत केली त्याचं कुठेही तोड नाही. तसेच आमचे जवळचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मीरा भाईंदरचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी सुद्धा मला यातून बाहेर येण्यासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, वेळोवेळी मार्गदर्शन केलं. परंतु आता मी एखाद्या पक्षामध्ये टिकून राहणं, पदावर म्हणा किंवा कुठे, हे वयोमानाने आता शक्य नाही. येणाऱ्या तरुण लोकांना संधी मिळावी यासाठी मी स्वतःहून बाजूला होतो. आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्त मी पुन्हा नव्याने आणि उमेदीने चर्चासत्र कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन येणार आहे. चुकते तिथे खुपते किंवा बोचते तिथे खुपते या शीर्षकाखाली पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. पुन्हा भेटू. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या निगेटिव्ह गोष्टींकडे पाहताना त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट कुठे दडलेली आहे त्याचा विचार कराल तर आयुष्यामध्ये
आनंदी राहा एवढं बोलून मी आजचा हा शॉर्ट व्हिडिओ थांबवतोय. परंतु थांबवताना अजून एका व्यक्तीचं नाव घ्यायचंय, ती माझी ताई. ती माझ्या पाठीमागे म्हणतात ना पहाडासारखी उभी राहिली. त्यामुळे मी या कठीण परिस्थितीतून बाहेर येऊ शकलो. आमची पुरी फॅमिली ही माझ्या पाठी ठामपणे उभी राहिली, कारण त्यांना विश्वास होता की काय नाही, हेही दिवस जातील. स्वामी समर्थ.